येत्या निवडणुकीत ओबीसींनी मराठा उमेदवारांना मतदान करू नये। प्रकाश आंबेडकर। आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगली घडल्या असत्या। मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा। ओबीसींचं आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको। ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नका असं आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केला। ते येथील आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राधामंगलम इथं पार पडलेल्या सभेत बोलत होते। मराठा आरक्षण संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते आहेत, पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतलाय असा उल्लेख करत आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगल घडली असती। ही यात्रा काढल्याने पूर्ण वातावरण निवळलंय। आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले की जर शासनानं ठरवलं असतं ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याचे ठरवले असते तर आम्ही ही भूमिका घेतली नसती अशी स्पष्टोक्ती केली। मुंबईतील चैत्यभूमी येथून 24 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली। या आरक्षण बचाव यात्रेचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सोमवार दिनांक 5 रोजी आगमन झाले। या यात्रेचे मूर्तिजापूर तालुक्यातील नागपुरी इथं वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील सदार यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले। तर सदर यात्रेनिमित्त येथील राधामंगलम कार्यालय इथं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली। सदर कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आरक्षण बचाव यात्रेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत तालुका अध्यक्ष सुनील सदार, जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती मायाताई संजय नाईक, जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती योगिताताई मोहन रोखडे, शहर अध्यक्ष तस्वर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय नाही, मी असं एक मांडलंय की मराठा समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत, शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत। पण ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोणी आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्व ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामध्ये हेही मी सर्व ओबीसीला म्हणालो की यावेळेस सगळी तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजे, ओबीसीलाच दिली पाहिजे, तर कोणाला देता कामा नये। राज्यात 2 आमदारांना हल्ले झाले, काय परिस्थिती आहे राज्यात? म्हणूनच मी म्हणालो की यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित इथे दंगल घडली असते। या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निवळलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं भूमिका मराठा आणि ओबीसी यांच्यामधला आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे, त्याला सामाजिक मतभेद होऊ देऊ नका की जे आम्ही आव्हान करत आहोत। आम्ही असं बऱ्याच त्याला यश आले असं। आता ही यात्रा आली, आता ही यात्रा पुढे जाणार आहे, काय सांगाल तुम्ही? नाही आता काय, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।